मंडळी, उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारचे 2 वाजले होते. रस्त्यावर कडक ऊन पडले होते. एक छोट्या गावात माधव नावाचा किराणा दुकानदार राहत होता. माधव मेहनती होता, पण त्याला एक सवय होती. तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब करत असे. कोणी मदत मागितली तर तो विचार करायचा, यातून मला काय मिळणार. एक दिवस दुपारी त्याच्या दुकानासमोर एक वृद्ध माणूस आला. त्याचे कपडे धुळीने माखलेले होते. तो खूप थकलेला दिसत होता. तो म्हणाला, बाळा, थोडं पाणी मिळेल का? माधवने नाराजीने त्याच्याकडे पाहिलं. त्याला वाटलं हा भिकारी असावा. तरीही त्याने एक ग्लास पाणी दिलं. वृद्धाने शांतपणे पाणी पिलं आणि जाताना फक्त एवढंच म्हणाला, देव तुझं भलं करो. माधव हसला. त्याला वाटलं, एका ग्लास पाण्याने काय फरक पडणार आहे. एक दिवस गावात बातमी आली की जवळच्या शहरात मोठी बाजारपेठ उभारली जाणार आहे. अनेक दुकानदार अर्ज करत होते. माधवनेही अर्ज केला, पण त्याला खात्री नव्हती, कारण त्याच्यापेक्षा श्रीमंत आणि प्रभावशाली लोक स्पर्धेत होते. काही दिवसांनी निकाल लागला. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ती जागा माधवला मिळाली. गावात चर्चा सुरू झाली. याला कशी मिळाली? याची ओळख कुणाशी होती? माधवलाही आश्चर्य वाटलं. काही आठवड्यांनी त्याला एका अधिकाऱ्याचा फोन आला. तो म्हणाला, तुम्हाला आठवतं का, काही महिन्यांपूर्वी तुम्ही एका वृद्ध प्रवाशाला पाणी दिलं होतं? माधव विचारात पडला. अधिकारी पुढे म्हणाला, ते माझे वडील होते. माधव स्तब्ध झाला. त्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली होती. गावात अनेक दुकानं होती, पण कुणी त्यांना थांबू दिलं नाही. तुम्ही मात्र त्यांना पाणी दिलं. माधवच्या मनात आनंदाची लाट पसरली. त्याला वाटलं, हेच त्या पुण्याचं फळ आहे. पण खरी कथा इथून सुरू होते. काही दिवसांनी तो अधिकारी स्वतः माधवला भेटायला आला. माधवने त्याचे आभार मानले. तो म्हणाला, सर, तुमच्यामुळे मला ती जागा मिळाली. अधिकारी हसला आणि म्हणाला, नाही, मी त्या निवड समितीतच नव्हतो. माधव चकित झाला. अधिकारी म्हणाला, मी फक्त तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे. त्या क्षणी माधवला एक गोष्ट समजली. तो ज्या गोष्टीला पुण्याचं फळ समजत होता, त्याचा त्या घटनेशी काहीही संबंध नव्हता. त्याला ती जागा मिळाली कारण त्याचा व्यवसाय चांगला होता. त्याने वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे काम केले होते, पण त्याने एका ग्लास पाण्याचंही श्रेय स्वतःच्या फायद्यासाठी वापरायला सुरुवात केली होती. त्या रात्री माधव बराच वेळ विचार करत बसला. त्याला जाणवलं, खरं पुण्य म्हणजे मोबदल्याची अपेक्षा न करता केलेली मदत. ज्या क्षणी आपण पुण्याच्या बदल्यात काही मिळवण्याची अपेक्षा करतो, त्या क्षणी पुण्याचा अर्थच बदलतो. मंडळी, काही चांगल्या गोष्टींचं फळ पैशात मिळत नाही. काही वेळा त्या आपल्या मनाला अधिक नम्र बनवतात. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.